तर हॅलो, लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं कायनेटिक एनर्जी काय असते आणि पोटेन्शियल एनर्जी काय असते. तर तुम्हाला एक हिंट आली असेल की प्रत्येक वेळेस काय होतं, जेव्हा आपण काम करतो तेव्हा एक एनर्जी दुसऱ्यामध्ये बदलते. जशी वरून जर बॉल सोडला तो खाली पडतो, म्हणजे होते का आधी वर ठेवला म्हणजे त्याची स्टेट आहे, ते पोझिशन आहे. पोझिशनमध्ये काय भेटली, पोटेन्शियल एनर्जी. तर ते काय खाली पडताना काय त्याला स्पीड आली, मोशन आली, म्हणजे कशामध्ये बदल झाला, कायनेटिकमध्ये. म्हणजे बेसिकली पोटेन्शियल एनर्जी कशामध्ये बदलली आहे, कायनेटिकमध्ये. त्यालाच उलटा पकडा, जर तुम्ही खालून बॉल उचलला वर घेऊन गेले तर खालचा बॉल मोशन झाला वरपर्यंत, म्हणजे कुठली एनर्जी आली, कायनेटिक एनर्जी मोशनमुळे. पण वर जाऊन थांबला तो, तिथे त्याची पोझिशन बनली. पोझिशन बनली म्हणजे कोणती एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. तर बेसिकली जे आपल्या सराउंडिंगमध्ये दिसते आपल्याला ते काय होते, एनर्जीची अदलाबदल. काय होते, एनर्जीची अदलाबदल. तर ट्रान्सफॉर्मेशनचा अर्थ पण काय होते, एनर्जीची अदलाबदल असं म्हणू शकतो आपण. अदलाबदल माहीत आहे शब्द, समजा स्टँडर्ड शब्द आहे का मला नाही माहीत, आपल्याला ऐकायला समजते. अदलाबदल म्हणजे काय होते, अदलाबदल ऑफ एनर्जी. वा, ऐका किती भारी वाटते. एनर्जी एक इंग्लिश एक मराठी, ते पण अजीबोगरीब. ठीक आहे. अदलाबदल ऑफ एनर्जी म्हणजे एका पद्धतीची एनर्जी दुसऱ्या पद्धतीमध्ये बदलते, त्याला म्हणतो आपण ट्रान्सफॉर्मेशन. तुम्ही तो पिक्चर पाहिला आहे का, ट्रान्सफॉर्मर. त्यात कसं होते, तो एक गाडी राहते, ट्रक राहते, पटकन बदलते रोबोटमध्ये. ते काय झालं, ट्रान्सफॉर्म झालं आहे. एकच गोष्ट, पण एकदा ते गाडी असते आणि एकदा तो काय बनते, हिरो बनते, ऑप्टिमस प्राईम आहे ना, बंबल बी. तर ते काय ट्रान्सफॉर्मेशन आहे. तसे ट्रान्सफॉर्मेशन आपण डोळ्यासमोर खूप सारे बघतो, आपल्या डोळ्यासमोर, घरामध्ये, घराच्या बाहेर काही ऐकलेले असतात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कामाच्या आहे. बघा, उदाहरणार्थ आपल्या डोळ्यासमोर खूप साऱ्या गोष्टी आहे. समजा मी इथे जास्त करून एक्झाम्पल आपण इलेक्ट्रिकलचे घेतले, एनर्जीचे. असं काही नाही की हे एकटी एनर्जी आहे, सगळ्या एनर्जी आपसामध्ये कन्वर्ट करता येतात. त्याला कन्वर्ट करायला काही ना काही लागते. जसं उदाहरणार्थ खालचा बॉल जर वर पोचवायचा असेल तर कुणाला तरी एनर्जी द्यावं लागेल. एक तर कोणतरी उचलून ठेवून त्याला, किंवा खालून कोणतरी फेकणार, म्हणजे फोर्स लावाच लागेल, त्याशिवाय होणार तर नाही. त्याला ट्रान्सफॉर्म करण्यासाठी पण कुठली ना कुठली एनर्जी लागते. उदाहरणार्थ समजा आता आपली इलेक्ट्रिकल एनर्जी आहे, तिथून भेटली पाहिजे मेकॅनिकल एनर्जी. इलेक्ट्रिकलपासून मेकॅनिकल या डायरेक्शनमध्ये येणारी. कशी भेटते, मेकॅनिकल म्हणजे काय, एखादी गोष्ट मूव्ह करते. कुठं कोणती मूव्ह करते तुम्हाला माहीत आहे, बटन दाबली का पंखा सुरू होते. बटन दाबलीत काय होते, पंखा सुरू. पंखा फिरला म्हणजे काय लागते, हवा. सो असणे म्हणायचं की इलेक्ट्रिकपासून विंड एनर्जी झाली, नाही. इलेक्ट्रिकपासून काय, पंखा फिरायला लागला. पंखा म्हणजे पंख्याचे पानं फिरायला लागले, त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिक फॅन. तुम्ही फक्त फॅन लिहितो. तर इलेक्ट्रिक एनर्जीपासून कशामध्ये कन्वर्ट झालं, मेकॅनिकल एनर्जीमध्ये. त्याला तुम्ही इंजिन पण म्हणू शकता. इंजिन असते ना, आता कोणी दुसरं पण उदाहरण देऊ शकते, जसं पीठ गिरणी आहे. पीठ गिरणीला थोडंसं वराडी भाषेत चक्की म्हणतो आम्ही, आटा चक्की. ते आहे. आपली फोर व्हीलरची इलेक्ट्रिक कार आहे, बटन दाबली की मोटर सुरू होते, अंदरची इंजिन सुरू होते. ते एक उदाहरण आहे. दुसरं इलेक्ट्रिकलचं हीटमध्ये पण बघितलं असेल तुम्ही. इलेक्ट्रिकलपासून हीट कसं काय, वॉटर हीटर. बरोबर आहे ना, पाहिलं ना तुम्ही, वॉटर हीटर. वॉटर हीटर म्हणण्यापेक्षा फक्त आपण हीटरच म्हणू, काही फरक पडत नाही. ठीक आहे. काय हीटर माहिती आहे आपल्याला, इलेक्ट्रिकलला कशामध्ये कन्वर्ट करते, ते हीटमध्ये कन्वर्ट करते, गरम करते. ते हीट एनर्जी झाली. शाबास. इलेक्ट्रिकलपासून साऊंड. वा, स्पीकर वूफर कोणाला आवडत नाही. डीजे सगळ्यात ऐकलं असं, डीजे पाहिला असं, लग्नात नाचले असन. तिथं काय असते, मागं तर इलेक्ट्रिकचं कनेक्शन असते, पण समोर कायचा आवाज येते, साऊंडचा. हे काय झालं, लाऊडस्पीकर्स है ना, लाऊडस्पीकर. लाऊडस्पीकरनं काय होते, इलेक्ट्रिकल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होते, आवाजात. तुमचे हेडफोन, इयरफोन जे तुम्ही कानात ऐकता, ठीक आहे, ते पण तशाच प्रकारचं एक्झाम्पल आहे. ओके. आणखी बरेच एक्झाम्पल आहे बघा. असं इलेक्ट्रिकलपासून केमिकल एनर्जी कशी बनते. इलेक्ट्रिकलपासून केमिकल, नवीन काय ऐकू राहिलो. केमिकल म्हणजे काय असलं पाहिजे, आता केमिकल म्हणजे सरळ सरळ काहीतरी बदल झाला पाहिजे एखाद्या सबस्टन्समध्ये, ऑब्जेक्टमध्ये. आता ही गोष्ट तुम्ही शिकले आहेत 8th क्लासमध्ये किंवा 9th क्लासमध्ये शिकणार आहे. त्याला आपण म्हणतो सेकंडरी सेल. इलेक्ट्रिकलपासून तर सेकंडरी सेल. आता सेकंडरी सेल म्हणजे ह्या कुठल्या टाईपचा सेल आहे, सेल म्हणजे बॅटरी टाईपचा सेल आहे. जसं उदाहरणार्थ, जसं तुम्हाला कधी पाहिलं असेल तुमचा मोबाईल तुम्ही चार्ज करता है ना. उदाहरणार्थ मोबाईल बॅटरी, मोबाईलची बॅटरी पण एक्झाम्पल राहू शकते.
काय करता तुम्ही, मोबाईलमध्ये चार्जर लावलं तर चार्जिंग केल्यानं काय होते, ते मोबाईलच्या अंदरची जी बॅटरी आहे ती बॅटरी चार्ज होते. मग बॅटरी चार्ज होते याचा अर्थ काय एक्झॅक्टली, बॅटरीमधली जी केमिकल एनर्जी आहे ते स्टोअर होते. जे तुमची इलेक्ट्रिकल एनर्जी तुम्ही त्याला इनपुट देणार आहे ते इलेक्ट्रिकल एनर्जीचं काय होणार आहे, केमिकल एनर्जी होईल. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जीचं केमिकल एनर्जीमध्ये. ठीक आहे. लाईट एनर्जी तेच इलेक्ट्रिकलपासून, लाईट आहे, लॅम्प आहे, बल्ब आहे, सगळं आहे तुमच्यासमोर, लॅम्प आहे, बल्ब आहे. बेसिकली काय होतं, जसं बटन दाबलं इलेक्ट्रिकलचं लाईट लागलं म्हणजे काय झालं, एक एनर्जी दुसऱ्यामध्ये कन्वर्ट झाली, लॅम्प, बल्ब एक्सेट्रा. मग आता आपण डोळ्यासमोर हे उदाहरण बघितले ज्याच्यामुळे काय भेटते, इलेक्ट्रिकच्या बटन दाबल्या की दुसरे कामं होतात. रिव्हर्स पण पॉसिबल आहे, बिलकुल पॉसिबल आहे की मेकॅनिकल एनर्जीपासून इलेक्ट्रिकल बनते का. हो, तुम्ही ऐकलं असं, कुठलं जनरेटर माहीत आहे ना, जनरेटरला आपण पहिले फिरवतो, फिरल्यावर तर काय होते, इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करते. टर्बाईन आहे, पॉवर प्लांट आहे, पॉवर प्लांट ऐकलंच ना तुम्ही, तिथं घुमणाऱ्या गोष्टीपासून काय बनते, इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करते. तुम्ही प्रोजेक्ट पण केले असाल, कोणत्या घुमणाऱ्या गोष्टी, कुठल्या पण ज्या पण गोष्टी फिरतात ना त्या काय असतात, मेकॅनिकलपासून जे एनर्जी तयार होते त्याला आपण कशामध्ये कन्वर्ट केलं, इलेक्ट्रिकल. परत हीटपासून तुम्ही इलेक्ट्रिकल तयार करता का, बिलकुल करता. त्याला ॲक्च्युअल नाव आहे थर्मोकपल. ठीक आहे, कपल म्हणजे जोडी होते, थर्मोकपल. पण हे काय असते तुम्हाला सध्या माहीत नाही, पुढे शिकणार तुम्ही कधीतरी. लाईटपासून इलेक्ट्रिकल बनते का, बिलकुल बनते. सोलार पॅनल सगळ्यांना पाहिले असेल, सोलार सेल, सोलार हिटर. ठीक आहे, सोलार हिटर पण माहीत आहे आपल्याला, सोलार सेल आहे. आणखी याचं नाव आहे फोटो इलेक्ट्रिक सेल, पण ते आपण लिहिणार नाही. आपल्याला जे माहीत आहे ते आपण तेच लिहिणार आहे. इथे सेलचा अर्थ काय होते, सेल म्हणजे बॅटरी. सेल म्हणजे बॅटरी. तर सोलार सेल आपल्याकडे आपण पाहिलं असं, सोलार सेल म्हणा किंवा त्याला पॅनल म्हणा, ते पण काय करते, सोलार एनर्जी घेते म्हणजे लाईटवाली, कशामध्ये कन्वर्ट करते, इलेक्ट्रिकलमध्ये. केमिकलपासून इलेक्ट्रिकल, याच्याच उलटं. हा जर सेकंडरी सेल असेल तर हा कुठला सेल राहणार आहे, प्रायमरी सेल. आता हा काय करते, मोबाईलची बॅटरीपासून काय भेटते तुम्हाला, करंट भेटते. जसं तुमचा रिमोटचा सेल राहते त्याच्यामध्ये काय, केमिकल एनर्जी, पण काय भेटणार आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी. ठीक आहे, प्रायमरी सेल उदाहरणार्थ. आणखी एखादी एक्झाम्पल लिहायचं असून तुम्ही लिहू शकता. कसं, आपला टॉर्चचा सेल, त्याला आपण लीड सेल म्हणतो, माहीत असेल तर, पेन्सिल सेल, लीड सेल. ठीक आहे. नेक्स्ट काय राहिलं, साऊंडपासून तुमचं इलेक्ट्रिकल बनते का, बिलकुल बनते. आता तुम्ही माईकमध्ये बोलता ते कशामध्ये कन्वर्ट होईल, बोलता तुम्ही माईकमध्ये, इथं काय फक्त ते उफर असते, भगभग करते, असं ते ढगढग वाजते जोरात, थम करते, असे तुम्ही डीजोर पाहिलं असं, ते उफर हलते इथं. आणि हे कशामध्ये कन्वर्ट होते, इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये. त्याला आपण काय म्हणतो, मायक्रोफोन. तर बघा एक्झॅक्टली तुमच्यासमोर झालं का, तुम्ही जर ओळखलं असं काय झालं, याच्यामध्ये एका एनर्जीला आपण दुसऱ्यामध्ये कन्वर्ट केलं. मेकॅनिकलचं इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकलचं मेकॅनिकल, लाईटचं इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकलचं लाईट, केमिकलचं इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकलचं केमिकल. ठीक आहे, साऊंडचं इलेक्ट्रिकल, हीटचं इलेक्ट्रिकलचं हीट. आपण एका एनर्जीला दुसऱ्यामध्ये कन्वर्ट करू शकतो. आता कोणी असं म्हणून सर हे आपसात चेंज होत नाही काय, बिलकुल चेंज होते. जसं उदाहरणार्थ एक्झाम्पलसाठी सांगतो फक्त, जास्त लिहिणार नाही कारण की मग ते कन्फ्युजन वाढेल. जसं लाईटचं आणि केमिकलमध्ये कन्वर्ट होते का, होते ना. तुम्ही एक ऐकलं असेल, त्याचं नाव आहे फोटोसिंथेसिस. काय असते फोटोसिंथेसिस, या फोटोसिंथेसिसमुळेच काय होते, सगळ्याचं फूड तयार होते. ते लाईट कशामध्ये बदलते, केमिकल एनर्जीमध्ये. त्याला म्हणून फोटोसिंथेसिस. ठीक आहे, केमिकलचं पण लाईट बनते. तुम्ही नायट्रोजन जर कधी बर्न केला असेल, सोडियम जाळला असेल तर लाईट बनते. आग जळते, आग म्हणजे काय, केमिकल एनर्जी, त्याचं काय होते, लाईट एनर्जी बनते, फायर. ठीक आहे, लाईटचं मेकॅनिकल बनते का, बनते. केमिकलचं साऊंड ऑब्वियस बनते, काही ना काही कशा ना कशामध्ये कन्वर्ट होते, फक्त कन्वर्ट करणारी गोष्ट असली पाहिजे. ठीक आहे, तर हे आपसात पण कनेक्टेड राहतात. खूप सारं पॅटर्न बनते, आपण सगळे शिकणार नाही, विनाकारण कन्फ्युजन वाढवणार नाही. आपल्याला शिकायचं काय महत्त्वाचं इथे, एका टाईपची एनर्जी दुसऱ्यामध्ये कन्वर्ट होते. याच गोष्टीला आपण म्हणतो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. आणि या एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनवरून आपल्याकडे एक स्पेशल लॉ येतो, आणि त्या लॉचं नाव आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट लॉ पुऱ्या युनिवर्सचं आहे, त्याला आपण युनिव्हर्सल लॉ म्हणतो. आणि ते लॉचं जे नाव आहे ते आहे
लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी हा पूर्ण नेहमी तुमचा तोंडपाठ असला पाहिजे. हा लॉ कुठंच फेल होत नाही, सगळ्याच ठिकाणी अप्लाय होते. काही बदललं तरी चालते, पण कुठल्याही गोष्टीची एनर्जी कधी बदलत नाही. सो लॉ मी लिहितो बघा, डेफिनेशन तुम्हाला वाचल्यावर समजून जाईल की एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड nor be destroyed it can only converted from one form to another. वन फॉर्म टू अनदर. ठीक आहे. आता याचा एकदम लॉजिकल अर्थ बघा काय म्हणते. एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड, एनर्जी तयार करता येत नाही. इथे कुठले एक्झाम्पल बघा, कुठेच एनर्जी तयार झालेली नाही, एकाची दुसऱ्यामध्ये बदलली. आपलं साधं जेवण पण जे बनते फोटोसिंथेसिसमध्ये ते कुठून बनलं, सूर्यापासून. मग सूर्यामध्ये कुठे एनर्जी आली, ते येते न्यूक्लिअर फ्युजनपासून. आता न्यूक्लिअर फ्युजन काय आहे, न्यूक्लिअर फिशन काय ते समोरच्या लेक्चरमध्ये कधीतरी शिकू आपण, 9, 10, 11, 12मध्ये जेव्हा येईल तेव्हा. पण साधी गोष्ट आहे, एनर्जी आपोआप तयार होत नाही, एनर्जी आपोआप खतम होत नाही. ते फक्त आपण काय करू शकतो, कन्वर्ट करू शकतो. हा युनिव्हर्सल लॉ आहे, हा तुमचा हमेशा पाठ असला पाहिजे, कधीही विसरू नका. सगळ्यात महत्त्वाचा लॉ आहे. कुठलेही इक्वेशन आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीने सॉल्व्ह करू शकतो. मग जर हा लॉ जर तुम्ही अप्लाय केला तर बेसिकली काय म्हणतो आपण की एका ठिकाणी जेवढी एनर्जी असेल तेवढीच राहणार आहे. आणि त्या गोष्टीला आपण म्हणतो की जेवढी पण वर्ल्डमध्ये एनर्जी आहे नेहमी तेवढीच राहणार, कधी बदललीच नाही ना. कारण की तयार झाली नाही म्हणजे वाढली नाही. एखादी गोष्ट तयार झाली म्हणजे वाढते, ठीक आहे. खतम केली म्हणजे कमी होते. पण इथे आपण तयार पण करू शकत नाही, खतम पण करू शकत नाही. म्हणजे जेवढी होती तेवढीच आहे. सो टोटल एनर्जी कशामधली, इन युनिवर्स म्हणजे पुऱ्या जगातली, युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. जेवढी आहे तेवढीच राहते, कधी वाढणार पण नाही, कमी पण नाही होत. पण याचा अर्थ असा नाही की एनर्जी ट्रान्सफॉर्म होत नाही म्हणून. ठीक आहे. एनर्जी काय होते, एनर्जी कॅन बी ट्रान्सफॉर्म. तेच तर आपण शिकत होतो, ट्रान्सफॉर्मेशन. एनर्जी कॅन बी ट्रान्सफॉर्म. तर आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचा लॉ आला तुमच्या आयुष्यातला की लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. कुठल्याच गोष्टीची एनर्जी खतम पण होत नाही, तयार पण होत नाही, जेवढ्या नेहमी तेवढीच राहते. सो दिस इज कॉल्ड लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तर तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन एनर्जी समजलं असेल अशी मी आशा करतो. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये टाका. आवडला असेल तर लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा. ठीक आहे. थँक्यू. सी यू इन नेक्स्ट लेक्चर.